पंचनामाचा सोपस्कार नका, कार्यवाही करा. तणनाशकामुळे नुकसानीचं सत्र सुरूच. तणनाशक फवारणीमुळे कांदा पिकाचं नुकसान होण्याचं सत्र चालूच आहे. देवळा तालुक्यातील विठेवाडी पाठोपाठ मेशीसह कळवण तालुक्यातील निवाणे बेच परिसरात लागवड केलेल्या उन्हाळी कांद्यांवर तणनाशकाची फवारणी केल्यानंतर 60 शेतकऱ्यांचा 37 हेक्टरवरील कांदा तणनाशक फवारणीनं करपलाय. यामुळे शेतकऱ्यांना सुमारे 2,18,00,000 रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय. बळीराजाचे व्यापारी पीक म्हणून ओळख असलेल्या रब्बी हंगामातील कांदा पीक कंपनीच्या बोगस औषधांमुळे संपूर्णतः करपल्यानं बळीराजांचं रब्बीचं हिरवे स्वप्न व आर्थिक तरतूद करपली असल्याचं विदारक चित्र देवळा व कळवण तालुक्यात पाहावयास मिळत आहे. शासनाच्या कृषी विभागानं नेहमीप्रमाणेच पंचनामाचा सोपस्कार पूर्ण करत आपली जबाबदारी झटकून नुकसानग्रस्त बळीराजाला ग्राहक पंचायतीत जाण्याचा अजब सल्ला दिलाय. आधीच संकटानं पिचलेल्या बळीराजाला मदत न करता पुन्हा पदरमोड करून न्याय मागण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. मग शासन दरवर्षी बोगस खते, बियाणे, औषधे शोधून काढण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर पथक नेमते करते तरी काय, असा सवाल उद्विग्न बळीराजा उपस्थित करू लागलाय. शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून कंपन्या बोगस कीटकनाशक उत्पादन करते, मार्केटमध्ये उतरवते, तोपर्यंत याचा साधा मागबूसही शासनाच्या जबाबदार अधिकारी वर्गाला लागू नये याबाबत साशंकता व्यक्त केली जाते. दरवर्षी खरीप व रब्बी हंगामात एकतरी बोगस बियाणं, औषधे शेतकरी वर्गाच्या माथी मारलं जातं. पंचनामाचा सोपस्कार झाला की न्याय मागण्यासाठी जा ग्राहक पंचायतीत, असा सल्ला दिला जातो. तेल गेले, तूप गेले, आता परत पदरमोड, त्यापेक्षा भीक नको पण कुत्रे आवर म्हणत नुकसानग्रस्त बळीराजा या कायदेशीर कटकटीपासून 2 हात लांब होतो. आणि याचाच फायदा सरकारी बाबू आणि कंपनीवाले उचलत असल्याचं जळजळीत वास्तव दरवर्षी पाहावयास मिळते. देवळा तालुक्यातून सुरू झालेल्या या नुकसानीची व्याप्ती कळवण तालुक्यापर्यंत येऊन ठेपली आहे. खरीपातील अतिवृष्टीने पिकांचं मोठं नुकसान झालं. अपेक्षित उत्पादन भावही नसल्यानं ते उत्पन्न शेतकरी रब्बीच्या तयारीला घेत लागलेला आहे. आधीच मजुरीचे वाढलेले दर, महागडी रासायनिक खते, पहिल्यांदा टाकलेली कांद्याची रोपे खराब होऊन त्यानंतर दुसऱ्यांदा जास्तीचे दर देऊन कांदा बियाणे खरेदी करून नव्याने रोप तयार केली. अतिवृष्टीनं आधीच खरीपाची पिके वाया गेली. मागील वर्षी दुष्काळामुळे हाती काही चाललं नाही. अनेक अशा संकटाचा सामना करत शेतकऱ्यांनी आपल्या क्षेत्रात कांदा लागवड केली होती. मात्र कंपनीच्या सदोष औषधामुळे शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झालाय. सध्याचे कृषी मंत्री माननीय माणिकराव कोकाटे हेही शेतकरीच आहेत. त्यामुळे शेतीच्या कळा आणि अवकळा त्यांना चांगल्या समजत असणार. त्यामुळे सत्ता कारणातून थोडा वेळ काढून त्यांनी ही धीम झालेली यंत्रणा थोडी हलवावी आणि शेतकऱ्याला आधार द्यावा, तरच तो सावरेल. अन्यथा काही नकारात्मक घटनांची रांग पुन्हा लागू शकेल. हे दुःख अवकाळी आणि गारपिटीपेक्षा काही पटीनं क्लेशदायक आणि कधीही भरून न येणारे असेल. राजानं मारलं आणि पावसानं झोडपलं तर दात कुणाकडे मागायची, अशी केविलवाणी स्थिती सध्या बळीराजाची झाली आहे. संबंधित बोगस औषध कंपन्यांना वर कृषी विभागानं आपल्या स्तरावरून धडक कारवाई करत त्याचा परवाना रद्द करून कार्यवाही सुरू करणं गरजेचं झालंय. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही, हा साधा अलिखित नियम संबंधित सरकारी बाबूंना ज्ञात नसावा का? आधीच अतिवृष्टीनं खरीप हातचा गेला होता आणि आता रब्बीचंही स्वप्न भंगलंय. त्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडलाय. त्याला यातून सावरणं गरजेचं झालंय. प्रतिनिधी शशिकांत बिरारी, संपादक. आज आपण विठेवाडी येथील शेतकरी अक्षय निकम यांच्या शेतात उभे आहोत. 7-8 दिवसापूर्वी त्यांनी कांद्यावर तणनाशक म्हणून जे औषध मारलं, त्याचं 12 तासात मारल्यानंतर फटका बसला आणि तो कांदा भुसभाट आला. 40 दिवस लागवडीला झालेले होते आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी महागडं बियाणं, मजूर, खतं, इतर सर्व खर्च करून लाखो रुपये खर्च करून कांद्याची लागवड केली आणि त्याच्यावर मजूर मिळत नसल्यामुळे त्यांनी तणनाशक मारलं. परंतु 12 तासाच्या आतच त्याला जबरदस्त झटका बसून तो कांदा भुसपाट झाला. माझी महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि त्यांना विनंती आहे, त्यांनी या बाबतीत सखोल चौकशी करावी आणि संबंधित
तणनाशक कंपनी जे कोणी असतील ती आणि जे वितरक त्यांनी जे औषध जे तणनाशक दिलेलं असेल त्याचं सगळं पंचनामे तर झालेलेच आहेत, परंतु त्यांचं तात्काळ निराकरण करून संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मी राज्याच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा समन्वयक या नात्याने शासनाकडे मागणी करत आहे. कंपनीचं आम्ही औषध मारलेलं आहे तणनाशक फवारणी. या फवारणीमुळे आमचे 3 एकर कांद्याचं नुकसान झालेलं आहे. त्या नुकसान भरपाई सरकारने दखल घेतलेली पाहिजे आम्हाला, नाहीतर त्या कंपनीवाल्यावर काहीतरी कारवाई केली पाहिजे. तर कंपनीवाल्यांनी आम्हाला 100% नुकसान नाही दिलं तर तेच औषध पिण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे. तर आम्ही काय निर्णय घ्या आमच्यावर, नाहीतर आम्ही याच शेतामध्ये फाशी घेऊ शकतो. मी कांदा लागवड केलेली होती. मजुरीचा खर्च आणि उत्पन्नाचा खर्च जर विचार केला तर कमीत कमी मला 3-3.5 लाखाचा एकदम नुकसान झालेली. आणि प्रश्न असा आहे की या कंपनीवरून जे शासन कोणी असेल, जे अधिकारी असेल त्यांनी पंचनामे केलेले आहे. आम्हाला तात्काळ काहीतरी नुकसान भरपाई झाली पाहिजे. आमचा आता मुलाबाळांचा शिक्षणाचा मोठा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आणि शक्यतो आम्हाला आहे ना आता जे राहिलेलं औषध तेच पिण्याची वेळ आम्हाला आहे आणि आम्ही शक्यतो ते पिणारच आहोत. की पावसाळी पीक आम्हाला आलेलं नाही आणि उन्हाळी पिकामध्येही धोका गेलेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला शेतात जाण्यासारखं काहीच राहिलेलं नाही. आम्हाला शेवटी तोच पर्याय आहे, तेच औषध